हॅलो, अगं पहिले मला तू एक सांग, तू तुझ्या नवऱ्याला कंट्रोल मध्ये कसं ठेवते? माझा नवरा तर माझं काहीच ऐकत नाही. सगळं काम तर मलाच करावं लागतात. ए तुला किती वेळा सांगितलं माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही. रोज कामावरून आले तुम्ही शोधत बसू का? ते कोणती वस्तू? झाडू आणि सुपली. तो बघा दरवाजाच्या मागं. ठीक आहे. देखो देखो कालू मदारी आया. या घरात तुझा अजिबात चालणार नाही. या घरात फक्त माझं चालणार. माझं. डोळे कोणाकडे उठारते का? डोळे खाली कर. डोळे खाली कर. ए बस. बर बर, फक्त 5 मिनिट. समजलं काय? रुपा नान नाही करायचा. आवाज खाली म्हणजे खाली. बस झालं. चला आता. किती मोठं मोठं स्वप्न पाहिली. हे करील ते करील, पण तुझ्यासोबत लग्न करून माझा काहीच फायदा झाला नाही. फायदा झाला नाही. महिने ते महिने 5 किलो तांदूळ येतात माझ्या नावावर, ते पण राशन कार्डवर. त्याचं काय? तुमच्या शर्टवर एक पण केस कसं काय नाही? हा मग खरं सांगा, कोणाची टाकली? स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर. मी कामावरून घरी आल्यावर जेवण रेडी असलेलं पाहिजे आणि बेसिन मधले भांडे घासलेले पाहिजे. नंतर मी सांगेल काय आहे त्याचं. आणि माझ्या कपाडामधले कपडे इकडे तिकडे झाले दिसले नाही पाहिजे. मग तू विचार कर काय करू. अच्छा, असं म्हटलं तेजसने त्याच्या बायकोला? बसलो यार. बायको कसं बोलतात काय नाही. माणुसकी नावाची काही चीजच नाही. आणि असं बोलतो. इथं झालं ना. अहो, संध्याकाळी कामावरून लवकर घरी या ना. तुम्ही नसाल तर मला करमत नाही. करमत नाही? घरच्या पाठीमागे एवढं मोठं रान पडले ते खुरपून घे ना. करमत नाही म्हणजे काम धंदे कर जरा. दिवसभर मोबाईल खेळत बसतील तू. मी ना पुढच्या जन्मी सुद्धा ह्याच घरची सुनाणार आहे. मी या जन्मातच घरी विकून टाकणार आहे. अहो, माझ्या मोबाईलचं नेट खूप स्लो चालते. काय करू सांगा? तुझ्या जिभेला कनेक्ट कर ना मग. अहो, ही कशी वाटते? हे बघ, माझं म्हणणं काहीच नाही. माझं म्हणणं फक्त इतकं की तुम्ही दोघी जण बहिणीसारखं राहिलं पाहिजे. अहो, मी साडीबद्दल बोलते.